होंगे जब तक भीड़ में आगे बढ़ो, हटाएंगे तब तक भीड़ में आगे बढ़ो। ये जो मस्जिद माफिया है तर ही थेट दृश्य आपण पाहतोय अनधिकृत मशिदीच्या विरोधामध्ये आता किरीट सोमय्या आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुलुंड पोलीस ठाण्याच्या बाहेर आता किरीट सोमय्या यांच्या वतीने आंदोलन केलं जातंय। किरीट सोमय्यांच्या कार्यकर्ते देखील त्यांच्या सोबत उपस्थित आहे आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय। अनधिकृत मशिदीच्या विरोधात किरीट सोमय्या आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर किरीट सोमय्या यांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। मुलुंड पोलीस ठाण्याच्या बाहेर आता किरीट सोमय्या यांच्या वतीने आंदोलन केले जात आहे। अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आवाज उठवलेला आहे। मुलुंडमधील अशाच एका प्रकारासंदर्भात त्यांनी एक ट्विट देखील केलेलं होतं। पुन्हा एकदा त्यांनी आता आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। मुलुंड पोलीस ठाण्याच्या बाहेर आता हे ठिय्या आंदोलन भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेलं आहे। तर पोलिसांना अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात कारवाई करावीच लागेल असं महत्त्वाचं वक्तव्य देखील यावेळेस माध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्या यांनी केलेलं आहे। मुलुंड पोलीस ठाण्याच्या बाहेर किरीट सोमय्या यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।